नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातला मोठा जिल्हा आहे। त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये जे महानगरपालिका आहे, पुणे जिल्ह्यात एकच महानगरपालिका आहे पुणे आणि दुसरी महानगरपालिका पिंपरी चिंचवड, अशा दोन महानगरपालिका आहेत। परंतु पुणे शहराची जी व्याप्ती पाहता या शहराला किमान 3, 4 ते 5 म्हणजे महानगरपालिका पाहिजे। अजून नवीन 3 महानगरपालिका व्हायला पाहिजे। त्यातच अजित पवार यांनी काल असं सांगितलेलं आहे की पुणे शहराला 2 नवीन महानगरपालिका करायची, म्हणजे हिंजवडी चाकणसह त्या पट्ट्यामध्ये हिंजवडी हे IT पार्क आहे आणि चाकण हे औद्योगिक क्षेत्र आहे। हे 2 इकडे एक महानगरपालिका म्हणजे पिंपरी चिंचवडच्या हद्दीत एक महानगरपालिका आणि पुणे शहराच्या हद्दीत एक महानगरपालिका। पुणे महानगरपालिका ही देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका कार्यक्षेत्र झालेली आहे। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातला मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये फक्त 2 महानगरपालिका आहेत। आता बघा, आपण जर उदाहरण पाहिलं तर मुंबईमध्ये जवळपास 7 ते 8 महानगरपालिका झालेल्या आहेत। म्हणजे जसं कल्याण डोंबिवली असेल, वसई विरार असेल, भिवंडी महानगरपालिका असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, पुन्हा पनवेल महानगरपालिका असेल, अशा जवळपास 10 नगरपालिका ह्या मुंबईच्या क्षेत्रामध्ये आहेत। आणि ते शहराची वाढ लक्षात घेता या महानगरपालिका निर्माण करणं देखील गरजेचं असतं। तशीच काहीशी परिस्थिती ही पुणे शहराची आहे। आता पुणे शहरामध्ये जे 21 गावं जे आहेत नवीन पुणे महानगरपालिकेमध्ये त्या गावांना समाविष्ट करायचा आहे आणि ही गावं समाविष्ट झाल्यानंतर मात्र पुणे महापालिका ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठं कार्यक्षेत्र असलेली महानगरपालिका होते। आणि त्यामुळं काल अजित पवार यांनी देखील सुचवत असं केलेलं आहे की बाबा, पुणे शहराची गरज पाहता पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी, वाहतुकीच्या समस्या म्हणजे रस्त्यांच्या ज्या समस्या होत आहेत, जर महानगरपालिका केली तर महानगरपालिकेला राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये निधी येतो। महानगरपालिकेला आरक्षित जागा ठेवता येतात, रस्ते रुंदीकरण करता येतं। परंतु ग्रामपंचायत असल्यामुळे, आता हिंजवडी ही ग्रामपंचायत आहे, चाकण ग्रामपंचायत आहे, पुण्याच्या जवळ असलेले जे मांजरी एवढं मोठं शहर आहे की ते ग्रामपंचायत आहे, उरुळी देवाची ग्रामपंचायत आहे। म्हणजे पुण्याच्या कडेला जी ही सगळी मोठी मोठी शहरं आहेत, ही मोठी मोठी शहरं सगळी ग्रामपंचायती आहेत आणि या ग्रामपंचायती असल्यामुळं गावचा विकास करता येत नाही। आता ग्रामपंचायत हद्दीचे नियम वेगळे आहेत रस्ते टाकण्यासाठी, महानगरपालिकेचे नियम वेगळे आहेत, नगरपालिकेचे नियम वेगळे, नगरपंचायतीचे नियम वेगळे आहेत आणि त्यामुळं महानगरपालिका होणं हे गरजेचं आहे। आणि काल अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की हिंजवडी आणि चाकण या परिसरासाठी एक महानगरपालिकेची निर्मिती करण्यात येईल। म्हणजे हिंजवडीचं जे IT पार्क आहे, हे IT पार्क याच्यातून अनेक कंपन्या, म्हणजे वाहतुकीची कोंडी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होते इथं की समजा संध्याकाळी जर सुट्टी 6 वाजता 5 वाजता जर कामगारांची झाली तर त्यांना घरी जायला 10-11 वाजतात। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी, 2-2, 3-3 तास रांगेमध्ये गाड्या लोकांना थांबवाव्या लागतात। अशा पद्धतीची वाहतूक कोंडीची जी समस्या आहे ही सुटना। तसंच चाकण शहरामध्ये देखील वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झालेली आहे। त्यामुळं ही वाहतूक कोंडी पाहता अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की हिंजवडी आणि चाकण या शहरांसाठी सेपरेट अशी महानगरपालिका करता येईल। जसं सांगलीला आता सांगली, मिरज, कुपवाडा अशी 3 शहरांची मिळून महानगरपालिका आहे, तसंच हिंजवडी आणि चाकण या नावाने एक नवीन महानगरपालिका अस्तित्वात आणली जाईल। तसंच आता हडपसरचा जो एरिया आहे, हडपसरच्या एरियामध्ये देखील हडपसर आणि हडपसरचा जो ग्रामीण परिसर आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी समस्या, रस्ते ही निर्माण झालेली आहे। आणि महानगरपालिका जर असेल तर महानगरपालिका दनादना त्या रस्त्यावरती आरक्षण, रस्त्याच्या कडेचं अतिक्रमण वगैरे काढत असतं। परंतु ग्रामपंचायत असल्यामुळं ग्रामपंचायत हे अतिक्रमण काढत नाही, ग्रामपंचायत जाणीवपूर्वक त्या अतिक्रमणाला पाठबळ दिलं जातं। आता ह्याच्यासाठी
एक राज्य सरकारने नवीन आयुक्त नेमला पाहिजे की ग्रामपंचायतींचं अतिक्रमण काढण्यासाठी. म्हणजे महाराष्ट्रातल्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतीचं अतिक्रमण जर काढायचं म्हणलं तर तो आयुक्त, जसं आता आपण ग्रामपंचायतीच्या ठिकाणी जर आपल्याला बांधकाम करायचं असेल तर पूर्वी परवानगी घ्यायची गरज नव्हती, आवश्यकता नव्हती. आता जो आयुक्त नेमलेला आहे ग्रामीण भागांसाठी एक बांधकामाची परमिशन घेण्यासाठी आयुक्त नेमलेला आहे, तर त्या आयुक्ताच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला तुमचं रस्ता सोडून किती मीटरची हद्द आहे वगैरे ते ठरवलं जातं. तसंच ग्रामपंचायतीचं अतिक्रमण काढण्यासाठी देखील एक आयुक्त नेमला पाहिजे, त्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचं देखील अतिक्रमण काढलं पाहिजे. ह्याच कारणांमुळे अजित पवार यांनी हिंजवडी आणि चाकण अशी एक महानगरपालिका अस्तित्वात येईल असं सांगितलं, आणि दुसरी महापालिका म्हणजे उरुळी देवाची, फुरसुंगी, मांजरी अशा 3 महानगरपालिका केला जाणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत अजित पवारांनी सध्या तरी 2 सांगितल्यात, परंतु अजित पवारांचा जो अर्थ होता बोलण्याचा ह्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेचा अर्थ लागतो. म्हणजे कसा की हिंजवडी ही एक सेपरेट महानगरपालिका करायची, चाकण सेपरेट महानगरपालिका करायची, आणि हडपसरचा जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण पट्ट्यामध्ये उरुळी देवाची, फुरसुंगी आणि मांजरी अशा 3 महानगरपालिका नवीन करायच्या असं अजित पवारांच्या डोक्यात म्हणजे बोलण्यातून रोष होता. परंतु एकंदरीत त्यांनी 2 महानगरपालिका तर केल्या जातील असं एकंदरीत सांगितलेलं आहे. म्हणजे हिंजवडीला नवीन महापालिका मिळेल, मांजरीला महापालिका मिळेल, चाकणला महानगरपालिका मिळेल, आणि उरुळी देवाची, फुरसुंगी, मांजरी ह्याच्यासाठी एक महानगरपालिका मिळेल. आता ह्या ठिकाणी जे औद्योगिकरण आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आणि अवजड वाहनांचा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे मोठी मोठी वाहनं, जसं चाकणला आता सगळ्या कंपन्या आहेत, इकडं मांजरी, फुरसुंगी ह्या पट्ट्यात देखील कंपन्या आहेत, गोडवान आहेत, त्याच्यामुळं मोठी मोठी वाहनं जे आहेत, ट्रका वगैरे हे जे सगळं आहे, ह्या ट्रका वगैरे याच्यामुळं अशी परिस्थिती झालेली आहे की वाहतुकीची कोंडी सुटना, वाहतुकीची समस्या सुटना. जर महापालिका अस्तित्वात आल्या तर मात्र वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी मदत होईल असं अजित पवार यांना वाटतंय. आणि त्यामुळं अजित पवार यांनी काल घोषणा केलेली आहे की बाबा हिंजवडी एक महानगरपालिका, चाकण एक महानगरपालिका, आणि उरुळी देवाची, फुरसुंगी, मांजरी अशी एक महानगरपालिका आपल्याला करता येईल, आणि ते करणं देखील काळाची गरज आहे. म्हणजे पुणे जिल्ह्याला या 5 महानगरपालिका होतील. म्हणजे नवीन जर 3 अस्तित्वात महानगरपालिका आल्या आणि पूर्वीच्या 2 जर धरल्या तर 5 महानगरपालिका ह्या पुणे जिल्ह्याला होतील. आणि त्याचबरोबर माग पुढे ती बारामती देखील महानगरपालिका करण्याचं अजित पवार यांचं सुतोवाच आहेत. आणि महानगरपालिका जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत मात्र विकासाचं पर्व देखील हाती घेता येत नाही. ग्रामपंचायत म्हणलं की अनेक विरोध, अनेक रस्त्यांना अडचणी, अशा पद्धतीनं काम केलं जातं. परंतु अजित पवार यांची काम करण्याची जी भूमिका आहे ही तडक आहे. अजित पवार कुठलीही भीडभाड राखत नाहीत. अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचाला 2-3 वेळा फटकारलं. लोक आडवं येतात रस्त्याला, ह्याला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून टाका असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे. आणि याच्यामुळे बघा विकासाला अडथळा ठरणारे जी काही लोक आहेत यांच्यावर कारवाई करा असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे. आणि पुणे जिल्ह्याला, पुणे शहराला नवीन 3 महानगरपालिका मात्र मिळतील असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सर, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.